हाय, नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनलमध्ये. तर चला आपण आता व्हिडिओला सुरू करूया. हे बघा, रोजची ड्युटी, चाय, पेस्ट. चला त्या चाय पण ठेवली आहे, पेस्ट पण ठेवली आहे आणि इकडे छोले चणे लावले इकडे कुकर मध्ये. आज नुसतं छोलेची भाजी बनवणार आहे मी. एकदम भारी साठी. हे पण काम आणलंय तर मला असं वाटत असेल. पण हे कुकरची जागा सैल बसतं ना, त्याच्यामुळे मी हे सगळं बांधलंय. मग त्याच्यामुळे थोडं फिट बसतं म्हणून बांधलंय ते. तर आधीचे पप्पा झोपले, पिऊ झोपलाय, आधी झोपलाय. झोपले होते की बाप बेटे झोपले ते आता. त्यांना आज सुट्टी आहे ना, सोमवार आहे आज. झोपले ते मस्त आराम केली. मला जरा झोपू द्या त्यांना. त्यांना झोपायला भेटत नाही, झोपू द्या म्हणतात. चला या चहा प्याला, गरम गरम चहा आहे. हे बघा, मस्त गरम गरम. हे बघा आमचे दिदी आले. हाय गाईस. पिऊ बघा कसा बसलाय. आता उठला तो, झोपलेला होता आता उठला. पिऊ गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोल गुड मॉर्निंग बोल. नमस्कार बेटा बेटा. हाय गाईस. हे बघा आपण छोले लावले होते शिजायला. बघूया शिजले की नाही. हे बघा मस्त शिजून गेले बघा, असं मऊ झाले. आता ही भाजी बनवण्यासाठी मी इकडे बघा कांदे घेतले, खोबरं घेतलं, लसूण, अद्रक. आता हे सगळं भाजून घेणार मस्त एकदम भारी. मी आता चांगले कांदे भाजून घेते पहिला. कांदे भाजून घेते, त्यानंतर खोबरं अद्रक सगळं भाजून घ्यायचं. आता हे खोबरं भाजून घेते मस्त तेल टाकून. आता अद्रक आणि लसूण हे पण भाजून घेते चांगलं. तर मी आता हे सगळं वाटून घेते मस्त. पहिले खोबरं बारीक करून घेते, कारण की नंतर बारीक होत नाही मग, त्याच्यामुळे खोबरं बारीक करून घेते. हे पण आता खोबरं बारीक करून टाकलं. आता अद्रक लसूण आणि कांदे हे सगळं आता बारीक करून घेते. मस्त मसाला आपला वाटून झाला. चला मी आता भाजी बनवते. बघा भाजी बनवते. कढई ठेवली तर आपला मसाला आता चांगला तळून झाला. त्याच्यामध्ये हळद टाकते, थोडा छोले मसाला आहे, छोले मसाला टाकते. सुहाना छोले मसाला मस्त लागते भाजी. मसाला टाक कधी पण. हा मसाला तळून झाला ना, लगेच हळद आणि मसाला तळून घ्यायचा आधी, तर भाजीला चव येते. मग नंतर तिखट आणि धना पावडर टाकायची. हे बघ तिखट टाकते मी, 2 चमचे तिखट टाकले. तुम्हाला जेवढी लागेल तेवढी टाकू शकता तुम्ही. थोडं धना पावडर टाकते, चांगलं परतून घेते. बस आता मिक्सरच्या भांड्यावर दूध थोडं पाणी टाकते. आता याला मस्त असं तेल सुटेल वरती, खरी येणार तेलाची. तोपर्यंत आपण गच्चू देऊ मस्त हळूहळू. 2 बटाटे टाकले त्याच्यामध्ये शिजायला.
आता मी सोलून घेते, बारीक चिरून घेते. हे पण टाकायचे त्याच्यामध्ये. भाजीला चव येते मस्त. तिथे बसून तेल सुटलं बा. आता हे छोले ना ह्याच्यामध्ये टाकते मी. हे बघा आता हे बटाटे हे पण टाकते याच्यात. किती भारी दिसते हा भाजी. तोंडाला चव येणारी झणझणीत छोले बटाट्याची भाजी. बघा हे पाणी आहे ना चण्याचे पाणी ते फेकायचं नाही, भाजीमध्येच टाकायचं. आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं टाकायचं. हे बघा. आपल्याला जसं गट्टी पण नाही जसं पातळ पण नाही करायची वेळ. भातासोबत चपाती सोबत खायला. हे बघा आपली भाजी आता तयार झाली मस्त एकदम भारी. मस्त आता एवढंच पाणी टाकते मी आता. हे बघा मी टाकते आता. आधी पण टाकले आपण थोडं कमीच टाकायचं. हे बघा आपली भाजी तयार झाली आता. आता वरून कोथिंबीर टाकते थोडी. आता कोथिंबीर बी एवढी महाग झाली ना काय बोलू. हे बघा आपली भाजी तयार झाली. आम्ही आता जेवायला बसतोय. या तुम्ही पण जेवायला सगळ्यांनी. चला पापड बघून पोळीचे पापड. जेवण झालं सगळं बनवून आता. आता बाहेर घेते मी जेवायला. चला याद नाही पण जेवायला. चला या जेवायला. छोलेची भाजी तयार झाली आपल्या. या सगळ्यांनी जेवायला मस्त गरम गरम छोले भाजी. या जेवायला आपली थाली तयार झाली. छोले भाजी. या जेवायला तुम्ही पण मस्त. Zum Jahr gekommen? तुम्हारे दिन कितने करवाई? पति देव और पति देव इन्होंने मुझे कौन बनाया? हाँ ये पुलिस ऑफिसर नहीं है, ये धोखेबाज है. इसने मुझसे जरूर इसके प्यार या जेवायला. ड्यूटी से चिका जेवलो मी आता. जेवण सगळं झालं. आता भांडे घासून घेते, गॅस पुसून घेते, सगळं आवरून घेते.
हे बा मी हप्त्यामधून एक वेळेस आहे ना मस्त गॅस चांगला घासून घेते मस्त स्वच्छ. मग आपल्याला आहे ना रोज रोज अशी धुवायची गरज राहते. फक्त ओल्या फडक्याने पुसून घ्यायचं मस्त. चकाचक दिसतो गॅस, किचन ओटा सगळं. हातामध्ये एक वेळेस चांगला साबण लावून चांगला चकाचक घासला ना मग रोज यूज करायची गरज राहते. फक्त ओल्या फडक्याने पुसून घ्यायचा तरी पण स्वच्छ दिसतो. त्याच्यामुळे मी असं करते, हप्त्यामध्ये एक वेळेस चांगलं घासून पिसून घेते मस्त. कपडे धुवायचे बाकी माझे. आता तुम्ही झोपलाय तोपर्यंत कपडे धुवून घेते. कपडे धुतले ती माझे सकाळी लय काही घेऊन जाते. पिऊ म्हणून लेट होऊन जात मला. पिऊन आंघोळ पांघोळ त्याचं खाणं पिणं सगळं बघावं लागतं ना, त्याच्यामुळे लेट होतं मला कपडे धुवायला. चला मग आता कपडे धुवून घेते. चला बाबांना संध्याकाळचे 6:30 झाले. आता चाय पितो आम्ही सगळेजण बघा. गरम गरम चाय या तुम्ही पण चाय प्यायला. हे मिस्टर आहे माझे, पुत्री आहे माझी. हाय गाईस, घरी गेली आली 2 दिवस सुट्ट्या आहे ना, 2-4 दिवस. चहा प्यायला या. चहा पितो नंतर बोलू दादा. बोलू दादा. शेल चला बा बहिणींना मग मी आजचा व्हिडिओ इथं संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.